मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण मॅथ 2 स्टँडर्ड 10 मॅथ 2 जॉमेट्री याच्यामध्ये सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहणार आहोत. सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युलाविषयी आपण याच्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर हा ट्रायंगल एबीसी आहे आणि या ट्रायंगल एबीसीचे व्हर्टायसेस आहेत ए, बी अँड सी. तर बघा, इन ट्रायंगल एबीसी ए coordinate of A x1 y1, B x2 y2 and C x3 y3. आता AD is the median of triangle ABC. सेगमेंट AD ही काय आहे? मीडियन आहे आणि याच्यावर हा जी पॉइंट आहे. पॉइंट जी ऑन मीडियन ED such that point G divided AD into 2:1, तो रेशियो ऑफ 2:1. सेक्शन फॉर्म्युला तो आपल्याला माहित आहे, AG अपॉन GD इक्वल टू 2/1. हे आहे, हे आपण नंतर पाहूच. तर पॉइंट ABC is the vertices of triangle ABC and coordinate of A x1 y1, B x2 y2, C x3 y3. आता आपल्याला then we find out the coordinate of G. G चे निर्देशक आपल्याला काढायचे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा कसं काढता येईल. इन ट्रायंगल ABC D is the midpoint of side BC. या साइड BC ची D हा मध्यबिंदू आहे, मिड पॉइंट आहे. आणि मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात हे आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला पाहिला आपण, मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला D कोऑर्डिनेट लिहू यांचे सुरुवातीला. x1 y1, पॉइंट B x2 y2, तुम्हाला लक्षात येईल ते. आणि C चे x3 y3. आता D चे आपल्याला शोधायचे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला ऑफ D. x काय होतील? x2 प्लस x3 बाय 2, x2 प्लस x3 बाय 2 and y2 प्लस y3 अपॉन 2. these are the coordinate of point mid point D. ते लिहू शकतो आपण असं, x2 प्लस x3 अपॉन 2 and y2 प्लस y3 अपॉन 2. हे थोडं हे झालं. तर हे झाले पॉइंट D चे निर्देशक, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D. आता त्यापूर्वी आपल्याला असं माहिती असायला पाहिजे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जर एक त्रिकोण आपण घेतला आणि या त्रिकोणाचे, सपोज वी टेक अ ट्रायंगल, एनी ट्रायंगल PQR, आणि याचे जर आपण मीडियन्स काढले तर ते सर्व मीडियन्स एकाच बिंदूतून जातात. PS QT and RV. Suppose V. PS is the median, QT is also second median,
and RV third median. These all medians congruent to point G. This is the point centroid of G. Point G is called as centroid of triangle PQR, and this centroid G is divided the medians in the ratio of 2:1. 2:1. हा G काय करतो, त्या मेडियनला 2:1 या प्रमाणात विभागतो, हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊया. हे G चे निर्देशक काढण्यासाठी, G चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी. तर हे सर्वांना माहिती आहे की पॉईंट G हा एकाच ठिकाणी, सर्व मेडियन्स एकाच ठिकाणी एकमेकाला इंटरसेप्ट करतात आणि त्याला G सेंट्रॉइड आपण असं म्हणतो. तर याचे निर्देशक काढण्यासाठी काय करू आपण, आता बघा G आहे, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड G आता mx1 किंवा mx2 upon nx1 फॉर्म्युला by m plus n and my2 plus ny1 upon m plus n. आता याच्यामध्ये m आणि n च्या किमती आपल्याला माहित आहे काय, 2:1, 2 आणि 1, 2:1 या प्रमाणात विभागते. त्याच्यामुळे म्हणून G 2x2 x2 म्हणजे हा काय होईल, x2 plus x3 divided by 2 plus n. What is the value of n? 1. इथे लिहून टाकू आपण, m is to n equal to 2:1 plus n 1 x1 divided by m plus n 2 plus 1 2 अधिक 1 हे झाला x कोऑर्डिनेट. आणि y कोऑर्डिनेट काय होईल, याचप्रमाणे 2 into y2 plus y3 upon 2 plus 1 into y1 upon 2 plus 1 हे झालं y coordinate. That's like this is x coordinate and here is y coordinate. तर आपण याला सोडून घेऊ, काय होईल मग, therefore G equal to हे 2 कॅन्सल होईल, काय राहते मग x2 plus x3 plus 1 into x1 1 into x1 equal to x1 and divided by 2 plus 1 equal to 3. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 2 कॅन्सल, y2 plus y3 upon 1 into y1 equal to y1 divided by 3 हे झाले कोऑर्डिनेट. आता याला आपल्याला व्यवस्थितपणे लिहू आपण, म्हणजे जसं की x1 सुरुवातीला लिहू, x1 plus x2 plus x3 डिवाइड बाय 3 व्हॅल्यू ऑफ x and y1 plus y2 plus y3 divided by 3 value of y means y coordinate, x means x coordinate. अशा प्रकारे आपल्याला हा सेंट्रॉइड फॉर्म्युला सिद्ध करता येतो. तर हेच आता जर आपण मराठी माध्यमातून सांगतो जर म्हणलं तर संपात बिंदू म्हणतात त्याला. मध्यगा संपात बिंदूचा फॉर्म्युला
याच्यामध्ये त्रिकोण एबीसी हा घेतला आपण, कोणता एक त्रिकोण एबीसीचे ए बी सी हे बिंदू आहेत. या बिंदूचे निर्देशक आहेत ए चे x1 y1, बी चे x2 y2 आणि सी चे x3 y3 हे दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. आणि असं असताना आपल्याला या त्रिकोणामध्ये डी हा मध्यबिंदू दिलेला आहे. कशाचा घेतला आपण? बाजू बीसीचा मध्यबिंदू डी घेतला. आणि आपल्याला मिड पॉईंट थेरम माहित आहे. या मिड पॉईंट थेरमनुसार या डी चे निर्देशक आहेत x2 प्लस x3 भागिले 2 आणि y2 प्लस y3 भागिले 2, जसे की आपण याच्या अगोदर पाहिलेलं होतं. याच्यामध्ये आपल्याला असे माहित आहे की मिड पॉईंट थेरममध्ये हे मीडियनचे प्रॉपर्टी जे आहे, गुणधर्म आहे. समजा मध्यकेचे गुणधर्म. मध्यकेचे गुणधर्म काय आहेत की त्रिकोणाच्या सर्व मध्यगा एकाच बिंदूतून जातात आणि त्या बिंदूला मध्यगा संपात बिंदू असे म्हणतात. आणि हा मध्यगा संपात बिंदू काय करतो? या मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. कळलं का? आता या 2:1 या प्रमाणात विभागल्यामुळे काय झालं मग की प्रत्येक ठिकाणी आपण जी म्हणजे मध्यगा जेव्हा असेल तेव्हा त्या मध्यगेचं विभाजन 2:1 या प्रमाणातच निश्चित करायचं. म्हणजे PG/GS = 2/1 अशा प्रकारे हे झालं. आता त्याच्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड म्हणजे या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे ठरवायचे आपण, तर ते आपल्या पहिल्या सेक्शन फॉर्म्युल्यानुसारच, जसं की mx2 + ny1 nx1 m + n आणि y चे निर्देशक my2 + ny1 भागिले m + n. त्याच्यानंतर आपण याची किमती टाकल्या. m ची किंमत 2 समजलं, या ठिकाणी लिहिलं आपण m/n बरोबर 2 असे. त्याच्यानंतर मग काय केलं आपण? x2 म्हणजे कुठला घेतला? हा x2 घेतला या ठिकाणी, हे डी चे निर्देशक. आणि x1 कुठला घेतला? ए चे निर्देशक. कारण ही जर रेषा आपण गृहीत धरली, मीडियन धरले, तर जी चे निर्देशक अशा प्रकारे काढता येते आपल्याला. म्हणून आपण याच्या किमती टाकल्या. x2 ची किंमत x2 + x3 भागिले 2. त्याचप्रमाणे y2 ची किंमत y2 + y3 भागिले 2. त्याच्यानंतर काय केलं आपण? हे 2 कॅन्सल केले या दोन्ही ठिकाणचे. राहिलं काय? आपण x2 + x3 + x1 भागिले 2 + 1 3. त्याचप्रमाणे y2 + y3 + y1 भागिले 3. त्याच्यानंतर त्याला रेग्युलर फॉर्ममध्ये लिहिलं x1 x2 x3 भागिले 3 आणि y चे निर्देशक होतील y1 + y2 + y3 भागिले 3. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू म्हणून आपण याला जी चे निर्देशक मिळाले. अशा प्रकारे आपल्याला या जी चे निर्देशक काढता येतं. तर असेच काही व्हिडिओ मी जे आपल्या टेक्स्ट पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ॲक्टिव्हिटी सोडवताना ॲक्टिव्हिटीचे जे गणित दिलेले आहेत त्याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा काय पाहिजे काय नाही, आणि तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ त्याबद्दल सुद्धा सांगा, कमेंट्स करा. ठीक आहे.